हॅलो अँड वेलकम. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सची ही आपली दुसरी क्लास असेल, सेकंड क्लास. आणि ह्याच्यामध्ये आपण ट्राय करूया की जेवढं केवढं एलिमिनेशन मेथडचं थोडंफार जे राहिलेलं आहे राईट, सेकंड टाईप आणि सबस्टिट्यूशन मेथड, ते आज आपण करून घेऊया. म्हणजे आज आपलं 5.1 कंप्लीट झालं पाहिजे. ओके, लेट्स स्टार्ट. आपण काल काय काय पाहिलं होतं एकदा पटकन रिव्हिजन करून घेऊया. काल आपण पाहिलं होतं व्हॅरिएबल. व्हॅरिएबल म्हणजे काय हो? व्हॅरिएबल मीन्स ज्याची व्हॅल्यू चेंज होते राईट. सी व्हॅरिएबल्स म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू चेंज होते. कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. आणि लिनियर इक्वेशन म्हणजे काय? जर तुमचा जो व्हॅरिएबल आहे त्याचा पॉवर, त्याचा इंडेक्स जर 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन. ओके, आणखीन एक रूल काय सांगितलं होतं जो हमेशा लक्षात ठेवायचा. जर लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, आणि त्याला तुम्ही राईट साईडला नेलं तर ते निगेटिव्ह होणार. ओके, हे लाईन आहे बरं का. जर लेफ्ट साईडला मल्टिप्लाय आहे, राईट साईडला नेलं तर डिव्हिजन होणार. लेफ्ट साईडला निगेटिव्ह आहे म्हणजे सबट्रॅक्शन आहे, राईट साईडला नेलं तर पॉझिटिव्ह होणार. लेफ्ट साईडला डिव्हिजन आहे, राईट साईडला नेलं तर मल्टिप्लिकेशन होणार. हे खूप बेसिक रूल आहे आणि हे हमेशा इक्वेशन सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं. आणि आता आपल्याला त्याचा रिपीट यूज लागणारच आहे. ओके, आता ह्याच्या पुढे आपण काय पाहिलं होतं? लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा अर्थ काय की त्या इक्वेशनमध्ये पॉवर काय असेल व्हेरिएबलची 1 आणि व्हेरिएबल किती असतील? 2 व्हेरिएबल्स असतील. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ऑर्डर्ड पेअरमध्ये काय पाहिजे? ऑर्डर्ड पेअर म्हणजे आधी एक्सची व्हॅल्यू लिहायची, मग वायची व्हॅल्यू लिहायची. किंवा पी क्यू असेल तर आधी पीची व्हॅल्यू लिहायची, मग क्यूची. ए बी असेल तर आधी एची व्हॅल्यू, मग बीची व्हॅल्यू. असं का बरं? कारण की जर सबट्रॅक्शन वगैरे असेल तुमच्या इक्वेशनमध्ये तर मग व्हॅल्यू चेंज होऊ शकतात तुम्ही जर ऑर्डर्ड पद्धतीने लिहिलं नाही तर. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणतात? वेन वी कन्सिडर ॲट द सेम टाइम टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. दोन इक्वेशन ज्याच्यामध्ये प्रत्येकी 2 व्हेरिएबल आहेत. पण काल पण मी सांगितलं होतं कसे व्हेरिएबल पाहिजे? सेम. इथं एक्स वाय आणि इथं एम एन असेल तर चालणार नाही. ओके, आलं सी. पुढं काय पाहिलं होतं आपण? एलिमिनेशन मेथड पाहिलं होतं. आणि एलिमिनेशन मेथडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? एलिमिनेशन मेथड काय असते? इथं आहे एलिमिनेशन मेथड. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे एलिमिनेशन आणि एक आहे सबस्टिट्यूशन. एलिमिनेशनमध्ये काय करतो आपण? 2 व्हेरिएबल असतात, एक्स किंवा वाय, ए किंवा बी. तर त्यापैकी आपण एक व्हेरिएबल काढून टाकतो आणि मग त्या इक्वेशनला सॉल्व्ह करतो, जसं आपण इथं केलेलं. अजून आपण एलिमिनेशन मेथड पाहणार आहोत. आता मुख्य मुद्दा आपल्याला जो पाहायचा आहे. काय पाहायचं आहे आपल्याला? की पहा, ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं ना, इथे पहा सिंपल आहे राईट. आता हे एक्स आहे, एकच मिनिट दिसत नसेल, आय थिंक आता दिसलं पाहिजे. ओके, हा कलर घेऊया. सी, इथं ना एक्स आहे, हे इझिली कट येतं. हे एक्स इझिली कटतं. हे वाय तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट कराल तर. म्हणजे काय? म्हणजे आता पहा, हे एक्स सोबत जो आहे ना, पुढचं पेज घेऊया म्हणजे मला लिहायला जागा पाहिजे. ओके, असं काहीतरी आहे समजा. एक आणखीन कन्सेप्ट समजून घ्या ज्याला म्हणतात कोइफिशियंट. काय म्हणतात? कोइफिशियंट. तर कोइफिशियंट म्हणजे काय? त्याच्यासोबतचं म्हणजे काय? पहा, असं जर दिलेलं असेल 2x, काय दिलेलं आहे? 2x. तर ह्या एक्सचं कोइफिशियंट कोण आहे? 2 आहे. एक्स काय आहे? व्हॅरिएबल आहे आणि ह्याचा कोइफिशियंट कोण आहे? 2 आहे. आणि तुम्हाला जर 2चं कोइफिशियंट विचारलं तर कोण आहे? एक्स. एक्सचं कोइफिशियंट 2 आणि 2चं कोइफिशियंट एक्स. मग पहा, आतापर्यंत तुम्ही जे प्रॉब्लेम्स पाहिलात ना, त्याच्यामध्ये कसं होतं? असं होतं एक्स प्लस वाय किंवा मग एक्स मायनस वाय, हे अशा टाईपचं. म्हणजे जे कोइफिशियंट काय हो? एकाचं कोइफिशियंट 1च आहे. पण असं काहीतरी असेल 2x प्लस 3y आणि 3x प्लस 2y. इथं पहा, आता तुम्ही ॲड करा बरं. काय येते? हे 5x प्लस 5y. कोणतं कटायला लागले का ह्याच्यापैकी? एक्स किंवा वाय नाही कटत आहे. सबट्रॅक्ट करून पाहू, काही होतं का? पहा, सबट्रॅक्ट करून माझ्यासोबत तुम्ही पण करत चला. सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर हे जे दुसऱ्या लाईनमध्ये हे जे दुसरं इक्वेशन आहे ना, समजा ह्याला मी इक्वेशन 1 म्हणते, ह्याला मी इक्वेशन 2 म्हणते, तर हे जे दुसऱ्या इक्वेशनमधले जे नंबर्स आहेत ना, त्याचे काय होतात? त्याचे साईन चेंज होतात. म्हणजे आता इथं हे 3 आधी पॉझिटिव्ह होता, आता हा 3 कसा आहे हो? आता निगेटिव्ह आहे. मग मी काय करणार? 2 - 3. 2 - 3 म्हणजे किती येणार? -1. का बरं? मग -1x लिहायचं नाही, मग आपण त्याला काय लिहितो? नुसतं -x लिहितो. ठीक आहे. इथं भाऊ प्लस 3 - 2, मग हे काय येईल? वाय. तरी पण एक्स आणि वाय कटलं नाही. मग अशा प्रकारचे इक्वेशन्स जिथं की एक्स आणि वायचे कोइफिशियंट जे आहेत ते 1 नाही आहे तर अदर नंबर्स आहेत, त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते आपण आज शिकणार आहोत. ओके, जर तुम्ही काल ट्राय केलेला असेल 5.1 मी सांगितल्याप्रमाणे, तर तुम्हाला ना काही ठिकाणी प्रॉब्लेम आला असेल. कसल्या ठिकाणी मी सांगते. जसे 5.1 कडे जाऊया आपण. पहा, आता हे तर ठीक आहे, हे झालं असेल एखाद्या वेळेस इझिली सॉल्व्ह. हां, इथे पहा हे अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्समध्ये ना तुम्हाला अडचण आली असेल इथे. ठीक आहे, का बरं? कारण की ह्याचे कोइफिशियंट काय आहे? तो कोइफिशियंट नॉन युनिट म्हणजे 1 नाही आहे. ओके, मग पहा, जर 1 नसेल तर काय करायचं ते आज आपण
करणार आहोत. ठीक आहे, मग एलिमिनेशनमधला राहिलेला पार्ट आणि सबस्टिट्यूशन बाकीच. त्याच्यात एक छोटासा कन्सेप्ट समजून घेऊया. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय, म्हणजे साध्या सोप्या भाषेत म्हणलं तर एक फॉर्म्युला असतो ज्याच्याप्रमाणे तुम्ही हे लिनियर इक्वेशन लिहू शकता. मग मी असं लिहिते. बरं, आता आपल्याला हे AX BY नंबर लिहिलं की इझिली कळतं आणि असे अक्षर लिहिले की कळत नाही. हे अक्षर म्हणजे काहीच नाही आहेत. पहा, तुमचं व्हेरिएबल काय हो, एक्स, त्याच्यासोबत कोणीतरी नंबर असणार, ते कोण आहे, ए, म्हणजे ह्या एक्सचा कोएफिशियंट ए काय, काहीतरी नंबर आहे. सध्या तुम्हाला कोणता नंबर आहे हे माहित नाही म्हणून तुम्ही ह्याच्या ठिकाणी 1 2 8 10 काही लिहिलं नाही, ए लिहिला. हे बी काय, हे वायच्या सोबत जो नंबर असतो ना तो आहे. आणि हे सी काय, सी एक सिंपल नंबर आहे. ओके, म्हणजे 5 7 -2 जे काही असेल. मी एक इक्वेशन लिहून दाखवते. पहा, तुम्ही आतापर्यंत हे असे इक्वेशन पाहिलात ना, x + y = 3. काय पाहिलं, x + y = 3. त्याला मी आता ह्या जनरल फॉर्ममध्ये करून दाखवते. ह्याच इक्वेशनला ह्या जनरल फॉर्ममध्ये करून दाखवते. करून पाहूया काय म्हणलं त्यांनी, AX, मग मी हे एक्स लिहिलं. एक्स सोबत ए नंबर कोणता आहे, 1 आहे. वाय पहा, वाय सोबत नंबर कोणता इथे, 1 आहे. आणि काय म्हणलं, +C = 0. आता =0 म्हणजे काय, इथं 3 नको मला, इथं 0 पाहिजे. म्हणजे ह्या 3ला इकडे न्यावं लागेल आणि हा 3 पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, -3. म्हणजे हे जे इक्वेशन आहे तुमचं, हे x + y = 3, ह्याचा जनरल फॉर्म काय येणार हो, ह्याचा जनरल फॉर्म येणार x + y - 3 = 0. म्हणजे काय, हे x + y - 3 = 0 आणि x + y = 3 ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये काही फरक नाही. हे काय आहेत, सेम इक्वेशन आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला कोणती पण इक्वेशन दिली तर त्याचं जनरल फॉर्म लिहिता आलं पाहिजे. आणि समजा जनरल फॉर्म दिलं तर तुम्हाला त्याचं ते जसं तुम्हाला माहिती आहे ना, ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी =च्या पलीकडे तुम्ही एक नंबर लिहिता, तसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 1-2 एक्झाम्पल घेऊया आपण पटकन. समजा माझ्याकडे एक इक्वेशन आहे. ओके, असं काहीतरी आहे, 2x + 3y = 5. ह्या स्वरूपामध्ये तुम्ही कसं लिहिणार हो, पहा, ax म्हणजे 2x + by म्हणजे 3y + c प्लस, आता बघा हे c तर पलीकडे आहे, त्याला इकडे आणायचं आहे, तिकडे जाऊन हे काय पॉझिटिव्ह आहे, इकडे आणा निगेटिव्ह होते. +-5 = 0 आणि ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता, 2x + 3y - 5 = 0. ह्याच्या उलट समजा तुम्हाला असं दिलं असेल, 3x - 9y = -2 असं दिलं असेल, तर त्याला ह्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार हो तुम्ही, सॉरी दुसरं सांगायचं तुम्हाला. ओके, असं दिलं असेल तुम्हाला -2 = 0, तर तुम्ही ह्याला अजून कसं लिहू शकता, तुम्ही ह्याला असं पण लिहू शकता, 3x - 9y हे -2 आहे, त्याला =च्या पलीकडे नेलं तर काय होतं, +2. मग प्लस लिहायची गरज नाही, नुसतं 2 लिहायचं. तर 3x - 9y = 2 लिहू शकता. या आणि या इक्वेशनमध्ये काही फरक नाही. ह्या दोन्ही इक्वेशन काय आहेत, हे सेम इक्वेशन आहेत. ओके, मग एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, आणखीन काय गोष्ट पहा. आता हे जे इक्वेशन आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय हो, ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू काय हो, बी ची व्हॅल्यू आहे 3. आता सी च्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार. ए ची बी ची व्हॅल्यू तर तुम्ही इझिली सांगितली, पण सी च्या व्हॅल्यूमध्ये कन्फ्यूज होणार. पहा, सी काय इकडं =च्या अलीकडे आहे, आपण आपल्या ॲक्च्युअल इक्वेशनमध्ये सी काय =च्या पलीकडे आहे. मग =च्या पलीकडे असेल तर सी ची व्हॅल्यू तुम्ही कशी लिहिणार हो, जी दिली आहे त्याच्या नेगेटिव्ह म्हणजे -5. ठीक आहे, इथं पहा, इथं सी ची व्हॅल्यू काय, हे जे आपलं दुसरं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सी ची व्हॅल्यू लिहायची. दुसरं इक्वेशन काय, हे वालं 3x - 9y -2 = 0. ह्याच्यामध्ये पहा, ए किती आहे, एक्स सोबत कोण आहे, 3 म्हणजे ए काय 3. बी सोबत कोण आहे, 9 नाही आहे, बी सोबत कोण आहे, -9 आहे, बी सोबत कोण आहे, -9 आहे. ठीक आहे, कारण इक्वेशनमध्ये पहा तुम्हाला मायनस दिले नाही, तुम्हाला काय दिले तर प्लस दिले. म्हणजे ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता, 3x + -9y ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, पहा असं लिहू शकता, 3x + -9y -2 = 0. तर इथं इझिली तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. सी ची व्हॅल्यू काय हो, -2. पण हे काही वारंवार कामाला येणार नाही आहे, फक्त एका ठिकाणी आता येईल तुम्हाला पुढे सेकंड क्वेश्चन आहे त्यावेळेस मी सांगते ह्याचा यूज कसं करायचा. ओके, आता हे वाला मी तुम्हाला सांगितलं होतं एलिमिनेशनमध्ये एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये काय पहा, एक्सचा कोएफिशियंट पहा 3, वायचा कोएफिशियंट पहा 2, इथं वायचा कोएफिशियंट पहा 1 आणि फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 1 आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 3. कोणताही नंबर तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट केलात, बाजूला मी तुम्हाला पटकन ॲड आणि सबट्रॅक्ट करून दाखवते. ॲड किंवा सबट्रॅक्ट केला तर डायरेक्टली कोणतेही नंबर 0 बनत नाही, एक्स किंवा वायचा कोएफिशियंट 0 बनत नाही. सबट्रॅक्ट करून बघा, 3 - 2 नुसतं 1 येईल, राईट, आणि 1 - 3 काय येईल, -2y = 5. इथं पण -5 - 1 4. पहा, एक्स आणि वाय दोन्ही पण इथंच आहेत, एकही व्हॅल्यू एलिमिनेट झालेली नाही. अशा वेळेस काय करायचं, तर आपल्याला करायचं आहे काय ना, की ह्या ठिकाणी या तर एक्स सोबत या तर वाय सोबत सेम नंबर आले पाहिजे, जे वर आहे तेच खाली सुद्धा आहे. असं कसं करू शकतो आपण, तर पहा इथं काय हो, इथं 3 आहे, इथं काय आहे, 3 आहे. ठीक आहे, इथं काय आहे, 2 आहे. सेकंड इक्वेशनमध्ये काय आहे, एक्सची व्हॅल्यू, एक्सचं कोएफिशियंट 2 आहे. आपल्याला काय करायचं, ह्या दोन्ही ठिकाणी सेम नंबर पाहिजे. सेम नंबर कसं येईल, आपण जर ह्या पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय केलं तर येईल का, पहा 3चा टेबल पहा, 3चा टेबल काय असतो, 3 1 3 3 2 6 3 3 9. 2चा टेबल काय असतं, 2 1 2 2 2 4 2 3 6. ह्या दोन्ही पण 3 आणि 2च्या टेबलमध्ये हा 6 नंबर कॉमन यायला लागले का, यायला लागले है ना. म्हणजे आपण काय करू शकतो, की हा जो पहिला वाला इक्वेशन आहे ना,
हा पहिलावाला इक्वेशन, त्याला पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू शकतो, ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू शकतो आणि ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. असं जर आपण केलं तर काय इक्वेशन भेटतं बघा, पहिल्या वेळेला पूर्ण 3 ने मल्टिप्लाय करा, मग बघा हे 3x ला 2 ने मल्टिप्लाय करा, 3 2 6x प्लस 1y ला 2 ने मल्टिप्लाय करा, 1y मल्टिप्लाय 2y इज इक्वल टू 5 2 अगेन 10. ह्या पूर्ण इक्वेशनला मी पहिल्या वेळेला 2 ने मल्टिप्लाय करून घेतली. दुसऱ्या वेळेला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3 ने. का बरं मल्टिप्लाय करायचं, कारण की वर 6 आला तर आपल्याला खाली पण 6 पाहिजे. 3 ने मल्टिप्लाय करा, 2 3 6 प्लस 3 3 9 इज इक्वल टू 1 3 3. ठीक आहे, आता करून बघा बरं. आता ऍड केल्यावर काय होतं, ऍड केल्यावर 6 + 6 12 होते, त्याच्यामुळे तुम्ही ऍड करू शकत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मायनस करा. मायनस केलं की सगळीकडे करायचं, इक्वल टूच्या पलीकडे मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता पुढे बघा, 6 - 6 काय आलं, 0x. 0x लिहायची गरज आहे का, त्याला सांगितलं होतं लिहायची गरज नाही. म्हणजे काय, म्हणजे हे एक्स आता आपलं कटायला लागलं, एक्स कटला की मग आधी सारखंच आहे जसं तुम्ही काल शिकलं होतं. आता 2 - 9 काय येतं, 2 - 9 येतं, सॉरी इथं इक्वल टू झालं का, एकच मिनिट. ओके, 2 - 9 काय येतं, -7y इज इक्वल टू 10 - 3 काय येतं 7. मग y किती आलं, 7/-7 म्हणजे -1. ठीक आहे, आता ह्यालाच मग पद्धतशीर कसं लिहायचं, आय होप की तुम्हाला कळालं असेल आणि आता इक्वेशन सोडवताना अजून एकदा कळेल. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय करायचं असतो आपल्याला, त्याचे कोइफिशियंट काय करायचे आपल्याला, इक्वल करायचे. ओके, म्हणजे एक्स किंवा वाय सोबत जे नंबर मल्टिप्लायमध्ये असतात ना त्याला इक्वल करायचं. त्याला इक्वल केलं की आपलं काम झालं. मग करून बघू आपण पटकन लिहायची पद्धत काय बघू. ठीक आहे, मग लिहिणार कसे, लेट 3x + y इज इक्वल टू 5 हे काय इक्वेशन 1, 2x + 3y इज इक्वल टू 1 हे काय हो इक्वेशन 2. ठीक आहे, आता काय लिहायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. पहिल्या वेळेला इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, ह्या वेळेला 2 ने आणि ह्या वेळेला 3 ने. ठीक आहे, मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 आणि इक्वेशन 2/3. ठीक आहे, इक्वेशन 1/2 अँड इक्वेशन 2/3. पटकन करा बरं मल्टिप्लाय ह्या 3x + y ला. मग 3x × 2 किती येतो, 3x × 2 सांगा बरं, 3 × 2 6 आणि x ला x प्लस 1 × 2 म्हणजे 2y इज इक्वल टू 5 2 10. बरं, इक्वल टूच्या पलीकडे जो नंबर असतो ना त्याला मल्टिप्लाय करायला विद्यार्थी विसरतात, तसं करायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे, मग आता पहा पुढे. ठीक आहे, आता हे फर्स्ट वाला इक्वेशन सेम टू सेम राहिला का, नाही, त्याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करून टाकलं म्हणजे ह्याला एक नवीन नाव देणं गरजेचं आहे. त्यामुळे नाव दिलं इक्वेशन 3. आता सेकंड वाला हा जो इक्वेशन आहे 2x + 3y ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, सॉरी ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. 2 3 6 प्लस 3 3 9y इज इक्वल टू 1 3 3. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 4. आता मी काय सांगितलं होतं काल, तुम्हाला कसं कळेल ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं, कसं कळेल, ह्याला बघून कळेल. पहा, 6 + 6 12, 2 + 9 11. कोणी पण 0 होत नाहीये, म्हणजे ऍड करून होत नाहीये, तर तुम्हाला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. आणि मग सबट्रॅक्ट करताना आपण काय म्हणणार, समजा तुम्ही ह्या 3 मधून 4 सबट्रॅक्ट करत असाल. ठीक आहे, तर लिहिताना कसं लिहाल, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3 एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करत आहात, हे वाला, आणि कुणामधून, ह्या वाल्यामधून है ना. मग लिहिणार कसं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. उलटं लिहायचं रे, 3 4 फ्रॉम 4 लिहाल आणि मग उलटं सबट्रॅक्ट कराल, तसं करायचं नाही. ठीक आहे, ज्याच्यामधून जे सबट्रॅक्ट केलं तेच लिहायचं. अजून एकदा समजून सांगण्यासाठी सांगते मी. समजा असं आहे माझ्याकडे 6 - 4 इज इक्वल टू 2 लिहिते मी, तर ह्याला ऍक्च्युली इंग्लिशमध्ये कसं लिहितात, सबट्रॅक्टिंग जे सबट्रॅक्ट करत आहे, इथं मायनस कोणाला करतोय आपण, 4 वजा करतोय है ना. मग सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम 6, फ्रॉम म्हणजे 4 मधून, कुणामधून, 6 मधून करतोय. तसंच ह्या तिसऱ्या इक्वेशन मधून हा चौथा इक्वेशन सबट्रॅक्ट करतोय ना. मग चौथ्याचं नाव आधी लिहायचं, सबट्रॅक्ट करताना तिसऱ्याचं नाव नंतर लिहायचं. हे लक्षात ठेवायचं, 10वी साठी कामाला येईल. विद्यार्थी उलट करतात, लिहितात काहीतरी आणि मग करतात काहीतरी, तसं करायचं नाही. मग आता हे आता समजून घ्या. ठीक आहे, चल मग आता पुढच्या ह्याच्यात आपण पटकन त्याला सॉल्व्ह करून घेऊया. सबट्रॅक्ट करा, इथे लिहिते मी पटकन. काय आहे माझ्याकडे, 6x + 2y आय गेस इज इक्वल टू 10 आणि दुसरं काय होतं, 6x + 9y = 3. 6x + 9y = 3. बरं, आता लिहिण्याची पद्धत विद्यार्थी काय करतात माहिती का, लगेच इथं रेष आवडतात. तसं करायचं नाही. तुमच्या वहीमध्ये एक ओळ सोडून थोडी जागा ठेवून मग खाली ठेवायचं, लिहायचं, रेष काढायची. का बरं, कारण की जेव्हा आपल्याला साईन चेंज करायचं तर तुम्ही इथं साईन चेंज करणार आहे ना, काही वरचं तर खोडून करणार नाही आहेत. मग त्यासाठी जागा पाहिजे. आणि मग काय करतात, साईन देतात आणि मग विसरतात, 6 + 6 12 करतात. तसं करायचं नाही. ह्या 6 मधून हे -6, 6 - 6 0 लिहायची गरज नाही, म्हणजे हे कॅन्सल झालं. पुढे बघा, 2 - 9, 2 छोटा आहे, 9 मोठा आहे, म्हणजे नंबर कसा येणार, निगेटिव्ह येणार. 9 मधून 2 सबट्रॅक्ट करा आणि मोठा नंबर म्हणजे 9 निगेटिव्हचं साईन द्या, -7y. मग 10 - 3, 10 - 3 किती येतं, 7. मग y काय येईल,
7/-7 बरं हे असं आहे -7/7 तरी पण आन्सर -1च आणि 7/-7 असेल तरी आन्सर -1च येतं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे का बरं कारण की त्या मायनसला तुम्ही वर घेऊ शकता. कसं वर घेऊ शकता तर बघा आता हे 7/-7 आहे ना ह्याला काहीच नाही तुम्ही जर फ्रॅक्शनमध्ये वर आणि खाली सेम नंबरनं मल्टिप्लाय केला तर फ्रॅक्शनची व्हॅल्यू चेंज होत नाही हे शिकलात तुम्ही आधी. मग खाली पण -1 1 पण -1 मल्टिप्लाय केला तर -7/7 होतं ज्याला की तुम्ही -1 लिहू शकता. त्याच्यामुळे ह्या दोन्हीमध्ये काही फरक नाही. ठीक आहे आता इथं आन्सर काय येईल वायचं बघा 7/-7 इज इक्वल टू -1 मग तुमचं वाय किती आलं -1 आलं. ठीक आहे मी इथं रेश ओढते समजा की हे माझ्या वहीचा दुसरा भाग आहे. ठीक आहे मग आता हे वाय इज इक्वल टू -1 आपलं इक्वेशन कुठपर्यंत गेलं होतं इक्वेशन नंबर 4 पर्यंत. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 5. मग युजिंग इक्वेशन 5 हे 5व्या इक्वेशनचा यूज करतोय आपण इन इक्वेशन 1 पहिल्यावाल्या इक्वेशनमध्ये पहिले इक्वेशन काय होते 3x + y = 5. पहिली इक्वेशन लिहा 3x + y = 5 आणि ह्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू ठेवून द्या. 3x y ची व्हॅल्यू काय हो -1 इज इक्वल टू 5. आता काय सांगितलं होतं काल तुम्हाला x y असले जे असतात अक्षरवाले त्याला एका ठिकाणी आणि नंबरला एका ठिकाणी 5 -1 होता इकडे आला की +1 मग 3x इज इक्वल टू 6 आणि x किती येलो 6/3 6/3 काय असते का बरं 6/3 हे x सोबत मल्टिप्लायमध्ये 3 मग पलीकडे गेले की डिवाइडमध्ये जाते 6/3 किती येलो 2 संपला आला है ना मग तुमचं x किती आलं 2 आणि y किती आलं -1 आलं ना. हे एलिमिनेशन मधला सेकंड टाइप होता. फर्स्ट टाइप काय होता जेव्हा कोएफिशियंट 1 असतात. सेकंड टाइप काय जेव्हा कोएफिशियंट हे 1 सोडून दुसरे नंबर असतात. आता हे थर्ड टाइप आहे बघा. आतापर्यंत तुम्हाला कसं दिलं होतं असं 3x + 9y = 2 अशा टाइपचं दिलं होतं है ना म्हणजे इक्वल टूच्या इकडे काहीतरी नंबर राहत होते पण आता इक्वल टूच्या पलीकडे काय होतं तिकडे 0 म्हणजे हे कोणता फॉर्म आहे आताच तुम्हाला शिकवलं होतं ना जनरल फॉर्म. त्या जनरल फॉर्ममध्ये हे इक्वेशन्स दिलेले आहेत. मग ह्याला कसं सॉल्व्ह करायचं काहीच नाही सिंपल काय करायचं आता ह्याला ना तुम्ही असं लिहून घ्या लेट 3x - 4y -15 आहे हे -15 पलीकडे गेल्यावर काय होते हो +15 हे वायला लिहा पहा y + x आहे है ना मग x वाला आधी लिहा x काय 1x आहे ते पण पॉझिटिव्ह तसंच लिहा y काय 1y आहे पॉझिटिव्ह असंच लिहून टाका काय अडचण नाही. पण समजा असं असलं असतं y - x + 2 असं असलं असतं तर ह्याला तुम्ही कसे लिहिलं असतं -x + y का बरोबर x सोबत कोण आहे -1 आहे ना -x + y लिहिलं असतं इथं पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. ठीक आहे x + y = काय बघा +2 आहे ह्या प्लसला पलीकडे नाही प्लसला पलीकडे नेलं की काय होते हो -2 है ना आलं इक्वेशन सिंपल. आता इथून तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या ओळखीचं आहे जसं तुम्ही करता तेच आहे वाटलं तर तुम्ही ह्याला दुसऱ्या इक्वेशनच्या नावं देऊ शकता. ठीक आहे म्हणजे काय ह्याला 3 म्हणा ह्याला 4 म्हणा. आता बघा आणि मला सांगा ऍड करावं लागेल का सबट्रॅक्ट करावं लागेल का त्याच्या आधी मल्टिप्लाय करून सेम नंबर्स आणावं लागतील सेम कोएफिशियंट आणावं लागतील. मला जे दिसतंय त्याप्रमाणे मला वाटते की ह्याला मल्टिप्लाय करून आणि मग सेम कोएफिशियंट्स आणावे लागतील. ठीक आहे ही एक गोष्ट झाली. बरं ठीक आहे ते नंतर सांगूया आपण हे पाहू. ठीक आहे आता काय करायचं मग कितीने मल्टिप्लाय करणार पहा इथं 3 आहे आणि इथं 1 आहे मग मी इझिली जर ह्याला कशानेच मल्टिप्लाय नाही करणार ह्याला असं सोडून देणार आणि चौथ्या इक्वेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला असं वाटतं की बघा 3 ने मल्टिप्लाय करा 3x + 3y = -6 बघा 3x कॅन्सल होऊन जाईल मी नंतर जर सबट्रॅक्ट केलं तर. त्याच्यामुळे मी काय करते फक्त आणि फक्त ह्या चौथ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करते आणि ह्यालाच मी अक्षरामध्ये लिहिते कसं लिहिणार पहा मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 by 3 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला काय करते मी 3 ने मल्टिप्लाय करते मग काय भेटतं मला बघा वी गेट आता काय भेटतं चौथा. आता पुढचं इक्वेशन काय येणार इक्वेशन नंबर 5 3x + 3y = -6 आणि हे काय आहे इक्वेशन नंबर 5. आता काय करायचं आता बघा इथं पण 3x आणि इथं पण 3x 3 + 3 6 0 होणार नाही मग 3 - 3 0 होते त्याच्यामुळे मला काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. मी लिहिणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन कुणाला सबट्रॅक्ट करते मी 5व्याला कशामधून फ्रॉम इक्वेशन 3 वी गेट. मग हे सबट्रॅक्ट केल्यानंतर मला काय भेटतं पहा मी लिहिणार आधी ह्याच्या आधी. ठीक आहे मग 3x - 4y = 15 3x + 3y = -6 करा. ओके सबट्रॅक्ट करायचं ना मग सबट्रॅक्ट करण्यासाठी जागा पाहिजे खाली. एक काम करते मी ह्याला ना आपण पुढच्या पेजवर घेऊया. ओके गिव्ह मी अ मिनिट. ह्यालाच ना आपण पुढच्या पेजवर घेऊया. ओके आधी आलेला हे इक्वेशन बघून ना मी इथे लिहून घेते.
3x - 4y = 15 आणि काय 3x + 3y = -6. मागे जागा नव्हती पण आपल्याला थोडं जागा सोडावी लागेल साईन चेंज करण्यासाठी. ठीक आहे ना, साईन चेंज करून टाकूयात पटकन. काय हो, इथे मायनस येणार, इथे मायनस येणार आणि इथं ऑलरेडी मायनस आहे तर इथं आता प्लस येणार. ओके, आता पहा 3 - 3 किती येणार हो, 3 - 3 0. ह्याची गरज आहे का, नाही. -4 - 3 -4 + 3 करायचं नाही. -4 - 3 मग हे काय येणार -7y = आता इथं पण लक्ष देण्याची गरज आहे. 15 - 6 आपण घाईमध्ये करून टाकणार, तसं करायचं नाही. वरचा नंबर घ्या 15 + 6. 15 + 6 किती येणार 21. मग आता y किती येईल बघा, y = 21/-7 आणि हे किती येत असतं 7ला 21 ने डिवाइड करा 3 येतं आणि हे मायनसचं साईन देऊन टाका. मग y किती आलं तुमचं -3. ह्याला म्हणणार इक्वेशन नंबर किती 5 पर्यंत आलं होतं ना आपण, मग 6 म्हणणार इक्वेशन नंबर 6. परत काय तेच युजिंग इक्वेशन 6 इन इक्वेशन 1 पहिल्यामध्ये यूज करून टाका. काय येणार पहिलं इक्वेशन पहा बरं काय होतं तुमचं, तुम्ही तुमच्या वहीत पाहायचं. ओके, 3x - 4y = 15. पहिल्या लिहिण्यापेक्षा मी थर्ड लिहू का, थर्ड इक्वेशन. ठीक आहे, काय होतं 3x - 4y = 15 होतं का, राईट. ओके, मग पहा 3x तसंच लिहा -4y, yच्या ठिकाणी काय हो -3 = 15 करा. मग काय 3x -4 - 3 जेव्हा दोन नंबर मायनसमध्ये असतात ना असे तर त्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं हो, पॉझिटिव्ह येतं. म्हणजे इथं काय येणार 4 3 = 12 येणार. ओके, मग पहा किती आलं +12y = 15. y नाही सॉरी +12 = 15. y गेलं ना, yची व्हॅल्यू ठेवली आपण. मग पहा आता काय सांगितलं, हे x एका साईडला आणि नंबर एका साईडला. +12 आहे पलीकडे जाऊन -12 होते. 3x = 3. x = काय 3/3 = 1. x = 1. तुम्ही माझ्यासोबत वहीत लिहित राहायचं आहे आणि स्वतः कॅल्क्युलेशन सुद्धा करायचे आहे. ओके, x = 1. अवघड होतं का, नव्हतं. आता पहा एकदा आपण पटकन ना एलिमिनेशन मेथड्स समराईज करून घेऊयात. ओके, इथे एक स्लाइड घेतली मी, 1 मिनिट द्या फक्त मला. एलिमिनेशन मेथडमध्ये ना आपण 3 प्रकारचे एलिमिनेशन मेथडमध्ये तुम्ही काय काय पाहिले हो, एलिमिनेशन मेथड 3 प्रकारचे क्वेश्चन पाहिले. कोणकोणते, पहिलं काय कोएफिशियंट 1 दिलेला असेल, पहिलं काय कोएफिशियंट 1 दिलेला असेल. दुसरं कोएफिशियंट 1 दिलेला नसेल, कोएफिशियंट 1 दिलेला नाही आहे. आणि तिसरं काय जनरल फॉर्म दिलेली असेल है ना. मग पहिल्या वाल्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही ॲड करणार का सबट्रॅक्ट करणार. ॲड किंवा सबट्रॅक्ट करून एकाची व्हॅल्यू काढायची x किंवा y ची, मग जी व्हॅल्यू आली ती इक्वेशनमध्ये ठेवून दुसऱ्याची व्हॅल्यू काढून घ्यायची. म्हणजे काय, समजा तुम्ही x ची व्हॅल्यू काढली तर प्रत्येक इक्वेशनमध्ये ठेवा x ची व्हॅल्यू आणि मग y ची व्हॅल्यू काढून घ्या. समजा कोएफिशियंट 1 नसेल तर काय करायचं, तर तुम्हाला काय करायचं आधी मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय सुटेबल नंबर. एखाद्या अशा नंबरनं मल्टिप्लाय करा ज्याच्यामुळे की सेम कोएफिशियंट येईल है ना. मग सेम कोएफिशियंट करा आणि मग सेम कोएफिशियंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता फिगर आउट करायचं आहे की ॲड करायचं आहे का सबट्रॅक्ट करायचं आहे. मग काय करायचं, मग x किंवा y एका कोएफिशियंटची व्हॅल्यू काढायची, मग ठेवून द्यायचं इक्वेशनमध्ये. जनरल फॉर्ममध्ये काय करायचं आहे, जनरल फॉर्ममध्ये तुम्हाला आधी ना त्याला चेंज टू नोन फॉर्म, तुम्हाला जे माहीत आहे त्याच्यामध्ये चेंज करा. मग बघा मल्टिप्लाय करायची गरज आहे का, असेल तर मल्टिप्लाय करून कोएफिशियंटला सेम करा. मी शॉर्टमध्ये घेते CS, कोएफिशियंट सेम करा. त्याच्यानंतर काय करा, त्याच्यानंतर पहा ॲड करायचं का सबट्रॅक्ट करायचं. बघा आता तुम्हाला स्टेप्स कळालेले आहेत आणि एकदा आपल्याला स्टेप कळालं की इझी जातं. काय काय पद्धती आहेत, 3 प्रकारचे क्वेश्चन येणार तुम्हाला. कोएफिशियंट 1 असेल, कोएफिशियंट 1 नसेल किंवा जनरल फॉर्म असेल. कोएफिशियंट 1 असेल तर खूप इझी पाहायचं, ॲड करायचं का सबट्रॅक्ट करायची, x ची व्हॅल्यू काढायची, इक्वेशनमध्ये ठेवायचं, y ची व्हॅल्यू निघून जाईल, संपला इक्वेशन. ठीक आहे, आन्सर आला. कोएफिशियंट 1 नसेल तर काय करायचं, तर एका अशा नंबरनी मल्टिप्लाय करा जे दोन्ही पणच्या टेबलमध्ये येत असेल. म्हणजे समजा एका ठिकाणी 3 आहे, एका ठिकाणी 4 आहे, तर 3 आणि 4 चा LCM काढा. म्हणजे दोन्हीच्या टेबलमध्ये सेम काय येतं 12, तर मल्टिप्लाय करून टाका. 3 वाल्याला 4 ने मल्टिप्लाय करा, 4 वाल्याला 3 ने मल्टिप्लाय करा, दोन्हीकडे 12 आलं की मग काय करायचं तुम्हाला, कोएफिशियंट सेम झाला मग बघायचं ॲड करा की सबट्रॅक्ट करा. आणि ॲड सबट्रॅक्ट केल्यानंतर एकाची व्हॅल्यू काढायची, x ची व्हॅल्यू काढायची, नंतर इक्वेशनमध्ये ठेवून y ची व्हॅल्यू काढायची, संपलं. जनरल फॉर्ममध्ये असेल तर ते इक्वल टू त्याच्या पलीकडे नंबर नेऊन तुम्हाला तसं चेंज करायचं आहे. आता पुढे आता 5.1 चे इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय करायचं, मग त्याच्यानंतर मल्टिप्लाय करायचं, सेम कोएफिशियंट करायचे आणि मग ॲड सबट्रॅक्ट करायचं. आय होप की तुम्हाला आतापर्यंत कळालेलं असेल. कोणताही चॅप्टर करताना तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत आणि त्याला तुम्हाला टॅकल कसं करायचं आहे. ओके, आता आपण काय करूया ना,
जे तुम्ही जर स्वतःहून करत असाल, म्हणजे काल जर आपण एलिमिनेशन मेथड शिकवलं आणि ते तुम्ही होमवर्क करत असाल तर तुम्ही वापस मागं पडू नये म्हणून मी काय करते ना, पटकन तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड घेते आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, आज 5.1 सॉल्व्ह करूया. ओके, नाऊ सी, इथं तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं, हे तुम्ही स्वतः करायचं आणि उद्या मग मी हे तुम्हाला करून दाखवेल. ठीक आहे, पहा काय, मग यूज युअर ब्रेन पॉवर. आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलात ना, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय केलं ना आपण, तुम्हाला बुकमध्ये ना त्याच्यामध्ये आधी वाय कट केलेला, म्हणजे वाय सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. आपण काय केलेलं आहे बघा, हां, आपण एक्सला एलिमिनेट केलेलं आहे, तर आपला आन्सर x = 1 आणि y = -3 आलेला आहे. तुम्ही काय करायचं, आधी वायला एलिमिनेट करा आणि मग सेम सोल्युशन येते का पहा. आपण तर एक्सलाच एलिमिनेट केलेलं आहे ना, मग सेम सोल्युशन आलेलं आहे का नाही ते पाहायचं आहे. तर तुम्ही पहा ते पुढे बघूयात. आपण काय केलेलं आहे, एक्सलाच एलिमिनेट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही काय करायचं, आता ट्राय करायचं की वायला एलिमिनेट करणार. म्हणजे काय करणार, म्हणजे बघा आता हे वाय आहे ना, वायच्या ठिकाणचे नंबर सेम आणणार. मग आता ह्याला आपल्याला नोन फॉर्ममध्ये लिहिताना आपण काय करतो, इक्वल टूच्या पलीकडे साईन बदलतात. मग हे +15 आणि हे -2. आता पहा, एक्सला एलिमिनेट काय, हां एक्सला तर आपण एलिमिनेट केलं, तर मग आपण उलटं करून पाहणार. वायला एलिमिनेट म्हणजे वायला जर कॅन्सल केलं तर व्हॅल्यू सेम येते का, करून पाहू पटकन. बघा इथं काय -4 आहे आणि इथं काय 1 आहे, म्हणजे मी ह्याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर मी वायला कॅन्सल करू शकते. बघू, ह्या इक्वेशनला मी म्हणते 1 2 3 म्हणते आणि ह्या इक्वेशनला मी म्हणते 4. ठीक आहे, मग काय करायचं, मल्टिप्लाईंग इक्वेशन 4/4 by 4 on both sides. करा मल्टिप्लाय, काय येतं पहा, 4x + 4y = -8. हे आहे इक्वेशन नंबर 5. आता ॲडिंग इक्वेशन 3 and 5. 3 and 5 करा, 3 and 5 ॲड, काय येतं, 3x - 4y = 15 आणि 4x + 4y = -8. ॲड करा, 3 + 4 7x, -4 + 4 0 = 15 - 8. 15 - 8 काय येतो, अगेन 7. मग x काय आलं पहा, x = 7/7 = 1. x काय आलाय 1, इथं काय x आला होता बघू, x इथं पण काय आलाय 1 आलाय, पहा इथे 1 आलाय. मग x जर 1 आला तर y किती येईल, -3 येईल. मग आन्सर सेम येतं का हो, सेम येतं. तुम्ही आधी एक्सला कट करा, म्हणजे एक्सला 0 करा किंवा आधी वायला 0 करा, फरक पडत नाही. ओके, नाव आता आपण आपल्या पुढच्या मेथडकडे जाऊया, ज्याला म्हणतो सबस्टिट्यूशन मेथड. शिकवतो आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, रिप्लेस करणे, म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरं ठेवणे. म्हणजे काय, म्हणजे सपोज तुम्हाला कशासाठी तरी फ्रूट लागणार आहे, तुमच्याकडे बनाना नाही आहे तर तुम्ही ॲपल वापरला, लाईक दॅट. ठीक आहे, एकाच्या ठिकाणी दुसऱ्याला सबस्टिट्यूट करायचं. पहा काय म्हणजे काय, म्हणजे काहीच नाही, तुम्ही एक्सच्या ठिकाणी वाय ठेवणार, एक्सच्या ठिकाणी वाय कशा ठेवणार. पहा सी, हे इक्वेशन नंबर 1 आहे. आता मी लिहित नाही कारण की हे सोल्युशनचं थोडंसं भाग इथं आलेलं ना प्रॉब्लेममध्ये, मी लेट इक्वेशन दिस बी इक्वेशन 1 असं लिहित बसणार नाही. ठीक आहे, ह्याच्या पुढची स्टेप मी करणार होतं. ह्याला काय म्हणणार तुम्ही, इक्वेशन 2. ह्याच्यापैकी कोणतं पण एक इक्वेशन घ्या. मी काय करते, हे इक्वेशन 2 छोटा आणि सिंपल दिसत आहे ना, तर मी इक्वेशन 2 ला घेते. ठीक आहे, काय बघा 3x - y = 2 दिलेलं आहे. ठीक आहे, मग मी काय करते ना, हे वायची व्हॅल्यू काढायची मला, वाय म्हणजे काय हे काढायचं आहे मला. मी काय करते, -y ला एका साईडला नेते. ठीक आहे, बघा 3x ह्या 2 ला इकडं आणा आणि ह्या वायला तिकडे घेऊन जा. 3x - 2 = y. मला वायची व्हॅल्यू आली. ठीक आहे, वायची व्हॅल्यू आली, वायला मी काय म्हणते 3x - 2. आता ही व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करणार. ठीक आहे, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 3 किंवा व्हॅल्यू ऑफ वाय, तुम्हाला जे लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. करा, ह्या इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. आता हे वायची व्हॅल्यू, इक्वेशन 1 काय, आता इक्वेशन 1 तर आपण लिहूया 8x + 3y = 11. ठीक आहे, आता बघा 8x + 3 वायची व्हॅल्यू ठेवा. आता वायची व्हॅल्यू काय, 3x - 2 = 11. सॉल्व्ह करा. 8x + 3 आणि त्याच्या पुढे ब्रॅकेट आहे, म्हणजे काय, म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे काही नंबर्स आहेत ना त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, करा मग 3 3 जा 9 आणि x ला x -3 2 जा 6 = 11. आता पहा इथे करू का, ओके, ह्याच्या पुढचं ना इथे दिलेलं आहे. पहा 8x + 9x किती येते हो, 17x -6, एकच मिनिट, ओके, -6 = 11. आता काय सांगितलं होतं, x एका ठिकाणी राहू द्या आणि नंबर एका ठिकाणी न्या. -6 आहे, पलीकडे गेल्यावर +6 होईल. 17x = 17. मग x किती येईल, 17/17 म्हणजे 1. x किती आला, 1 आला. मग आता x आलं की काय करायचं असते, x आलं की इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवायचं. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x, व्हॅल्यू ऑफ x. आता 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, मग मी काय करते, वायच्या व्हॅल्यूमध्ये ठेवते. वाय काय काढलं होतं बघा, मी 3x - 2 काढलं होतं. बघा हे इक्वेशन नंबर 3 आहे माझं, हे इक्वेशन नंबर 3. इथं मी वायची व्हॅल्यू ठेवून टाकते इन इक्वेशन 3. इन इक्वेशन 3 ठेवा ह्या इक्वेशन 3 मध्ये.
इक्वेशन 3 काय बघा 3x - 2 = y 3x - 2 = y आणि x ची व्हॅल्यू काय आलेली आहे x ची व्हॅल्यू 1 आलेली आहे ठेवा 3 × 1 3 1 3 -2 = y 3 - 2 काय असते 1 म्हणजे y पण काय आला 1 x सुद्धा 1 y सुद्धा 1 संपलं इझी व्हॅल्यू आलेली आहे आधी काय केलं आपण आधी फर्स्ट वाल्या एलिमिनेशन वाल्यामध्ये आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो असं करतो ठीक आहे आणि सबस्टिट्यूशन मध्ये काय करतो सबस्टिट्यूशन मध्ये आपण एक इक्वेशन वापरून x किंवा y ची एक व्हॅल्यू काढतो आणि मग ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकतो आणि मग आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू येते नंबर्स मध्ये कॉन्स्टंट मध्ये आणि मग आपण दुसऱ्याची सुद्धा करतो परत एकदा करून पाहूया पहा काय दिलेलं आहे 3x - 4y = 16 2x - 3y = 10 ही मेथड तुम्हाला सिंपल वाटत असेल परत आपल्याला काय करायचे एकाची व्हॅल्यू काढायची म्हणजे कोणाची आता इथं आपण मागच्या वेळेस x ची व्हॅल्यू काढली होती ना इथं आपण y ची व्हॅल्यू काढली होती इथं आपण x ची व्हॅल्यू काढूया ठीक आहे मग बघा इक्वेशन 1 वापरा 3x - 4y = 16 आता इथं मी x ची व्हॅल्यू काढणार मग इक्वल टूच्या पलीकडे अलीकडे फक्त x असायला पाहिजे आणि ह्या 4y ला पलीकडे न्या मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल आता पहा इथे नुसतं x आहे का नाही इथं काय 3x आहे मग आता हे x सोबत जे 3 आहे ना त्याला तुम्हाला डिवाइड मध्ये पाठवावं लागेल मग 16 + 4y / 3 ठीक आहे x ची व्हॅल्यू आली ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 3 मग युजिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 1 हे इक्वेशन 1 मध्ये 3 यूज करून टाका इक्वेशन 1 काय पहा 3x मायनस इक्वेशन 2 मध्ये यूज करूयात का 1 वापरून तर केलं ना आपण हां मग इक्वेशन 2 काय पहा 2x - 3y = 10 2x - 3y = 10 ठीक आहे मग x ची व्हॅल्यू ठेवा 2 x ची व्हॅल्यू काय हो 16 + 4y / 3 - 3y = 10 आता इथं सॉल्व करा काय करायचं हे 2 म्हणजे काय नाही 2/1 आहे राईट ह्या पूर्णला ब्रॅकेट आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका 2 × 16 32 प्लस 2 × 4 8y / 3 तसंच राहील ह्या 3 ला काढायचं सध्या नाही आहे = 10 हे 3 आहे बरं का इथं हां ओके नाव आता बघा इथं 3 आहे पण इथं 3 आहे का नाही इथं 1 आहे इथं 1 आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता ह्या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू शकता म्हणजे मल्टिप्लाइंग ह्याला काहीतरी नाव द्या 2 3 झालं ना 4 द्या इक्वेशन 4/3 ऑन बोथ साइड्स 3 ने मल्टिप्लाय करून टाका मग काय होईल पहा इथला 3 कटून जाईल हा जो 3 आहे ना हा कटून जाईल ठीक आहे करूया काय येईल मग 32 + 8y / 3 ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा पुढं काय -3y - 3y ह्याला पण 3 ने मल्टिप्लाय करा = 10 -10 आहे नाही 10 आहे = 10 ह्या 10 ला पण 3 ने मल्टिप्लाय करा काय येईल मग बघा हे 3 तर कॅन्सल इथं काय उरलं मग 32 + 8y - 3 3 जा 9y = 30 ठीक आहे मग आता y पहा 8y - 9y छोट्यामधून मोठा नंबर मायनस होतोय मग काय येणार -1y 30 आता ह्या -y ला इथेच ठेवा आणि हा जो नंबर आहे 32 त्याला पलीकडे पाठवा 30 - 32 30 - 32 काय येतो -2 -y = -2 मग y = काय येईल y = 2 येईल है ना मग y = 2 आला आता ठेवून द्या सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 4 घेतलं होतं ना आपण मग ह्याला काय म्हणणार इक्वेशन नंबर 5 म्हणणार मग युजिंग इक्वेशन 5 इन इक्वेशन 3 आपण जी व्हॅल्यू बनवली होती x ची ते इक्वेशन 3 मध्ये आहे ठीक आहे कुठे इक्वेशन 3 पहा हे x = 16 + 4y / 3 सॉरी x = 16 + 4y / 3 एकच मिनिट हां ओके काय आहे x = 16 + 4y / 3 y ची व्हॅल्यू काय काढली आपण 2 काढले ना 16 + 4y म्हणजे 4 × 2 8 / 3 16 + 8 किती असतो 24 / 3 24/3 किती 8 आहे x = 8 आलं व्हॅल्यू x 8 आणि y काय आलं 2 आलं सबस्टिट्यूशन मेथड इझी आहे का इझी आहे राईट आता पहा आता दोन्ही मेथड आपले झालेले आहेत आता आपल्याला पटकन ना 5.1 सॉल्व करायचं हे तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं काय म्हणले युजिंग व्हेरिएबल x अँड y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन कोणते पण 5 लिनियर इक्वेशन तुम्ही फॉर्म करा x + y = 2 3x - 5y - 2 = 0 1/3x - 2/4y = -5 अशा प्रकारचे अजून दोन इक्वेशन तुम्ही सॉल्व असं काहीतरी घेऊ 0.5x + 0.5y = 1 है ना किती झाले 4 झाले ना आणखीन एक इक्वेशन तुम्ही तुमच्या मनाने करायचं पुढचं पहा राईट 5 सोल्युशन्स ऑफ x + y = 7 5 काय तुम्ही खूप सारे लिहू शकता कसं बघा काय असू शकतं x = 1 आणि y = 6 का बरं 1 + 6 7 दुसरं काय 2 आणि 5 असू शकतं 3 आणि 4 असू शकतं 4 आणि 3 5 आणि 2 6 आणि 1 0 आणि 7 इथे काय सारे झाले अजून
जर तुम्ही थोडा वेगळ्या प्रकारे विचार केला तर काय 8 - 1 पर्यंत 7 असतं आणि त्याला तुम्ही कसं लिहू शकता x = 8 आणि y = -1 असं 8 + -1 पण 7 लिहू शकता है ना. मग त्याप्रमाणे बघा तुम्ही x = 9 असू शकतं आणि y = -2 असू शकतं किंवा x = -2 असू शकतं आणि y = 9 पण असू शकतं. अशाही प्रकारे लिहू शकता. असे तुम्ही खूप सारे सोल्युशन ह्याचे फाइंड करू शकता. ठीक आहे. नाव सर पुढचं काय सॉल्व हां ठीक आहे. आता ह्याला लिहायचं कसं ना ते सुद्धा बघूया. ह्याला इक्वेशन सोल्युशन्स तुम्ही असं सुद्धा लिहू शकतो का 1,6 है ना कॉमा पुढं काय -2, -9 ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ आहे की इथे x काय 1 आहे आणि y काय 6 आहे. x काय -2 आहे y काय 9 आहे. अशा प्रकारे तुम्ही 5 सोल्युशन्स असं लिहू शकता. हे मी तुम्हाला समजावण्यासाठी असं टेबलर फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे म्हणजे टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पहा सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. काल पण मी सांगितलं होतं आज रिपीट करते की तुम्हाला असं दिलेलं नाही आहे की ह्याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व करा, ह्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करा. मग तुम्हाला काय करायचं आहे हे सगळे 6 प्रॉब्लेम्स तुम्ही एलिमिनेशन मेथडनी पण सॉल्व करायचे आणि सबस्टिट्यूशन मेथडनी पण सॉल्व करायचे. ओके. मग आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे x + y = 4 आहे इक्वेशन नंबर 1. 2x - 5y = 1 हे आहे इक्वेशन नंबर 2. पहा असं कोणतं आहे का की दोन्हीमध्ये पण एक्सचं कोएफिशियंट सेम आहे म्हणजे 1 1 आहे किंवा दुसरा नंबर पण सेम आहे नाहीये. इथं काय करावं लागेल हे कशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी 3 प्रॉब्लेमचे प्रकार सांगितले होते. हे सेकंड टाईप आहे जेव्हा कोएफिशियंट इज नॉट इक्वल टू 1. मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप काय होती की मल्टिप्लाय करा आणि कोएफिशियंट सेम करा. मग पहा आता मी ह्याला कशाने मल्टिप्लाय करू बघा. कोएफिशियंट काय होतं एक्सचे इकडं 1 आहे इकडं 2 आहे आणि वायचं कोएफिशियंट काय 1 आहे आणि -5 आहे. मी काय करू शकते जर का मला वायला सेम करायचं असेल तर ह्या वरच्याला मला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जर एक्सला सेम करायचं असेल तर वरच्याला मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही दोन्ही पण पद्धतीने सोडून बघा. एकदा एक्स वाल्याला सेम करा आणि एकदा वाय वाल्याला सेम करा. है ना. मी काय करते सध्या मी एक्स वाल्या कोएफिशियंटला सेम करते म्हणजे मी काय करणार जर मी ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 2x मग 2x वर पण 2x खाली पण सबट्रॅक्ट केलं तर माझं काम होऊन जाईल. किंवा मी जर ह्याला -2 ने मल्टिप्लाय केलं तर मला फक्त ऍड करावं लागेल है ना. मग मी काय करते ह्याला -2 ने मल्टिप्लाय करून टाकते. ठीक आहे. किंवा 2 ने मल्टिप्लाय कसंही चालेल है ना. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 on both sides. करा मल्टिप्लाय काय भेटतं बघा. क्वेश्चन 1 by 2 हां ओके. काय भेटतं तुम्हाला 2x + 2y = 8 इक्वेशन नंबर 3. आता काय करावं लागेल बघा. बघा इकडे पण 2 इकडे पण 2 2 + 2 4 जमणार नाही. एका ठिकाणी 2 पाहिजे एका ठिकाणी -2 पाहिजे म्हणजे काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. करा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. मग फ्रॉम वाल्याला आधी लिहायचं आणि दुसऱ्या वाल्याला त्याच्या खाली लिहायचं. थोडं गडबड झालेली आहे. एकच मिनिट. हां ओके. आता नीट लिहत ना दिसायला पाहिजे. 2x + 2y = 8 दुसऱ्याला त्याच्या खाली लिहा 2x - 5 = 1. सबट्रॅक्ट करायचं आहे. साइन चेंज करा. 2 आहे -2 होऊन जाईल -5 आहे +5 होऊन जाईल आणि 1 आहे तर -1 होऊन जाईल. ठीक आहे. 2 - 2 0 कॅन्सल +2 + 5 हे काय येईल 7y आणि 8 - 1 अगेन काय येईल 7. आता पहा काय आलं मग 7y = 7 मग 7y = 7 तर काय होईल इम्प्लाइज y काय येईल 7/7 म्हणजे 1. y किती आला 1 आला. ओके. पुढे बघा y1 आला. आता काय करायचं हे इक्वेशन नंबर 3 मध्ये मी y ची व्हॅल्यू ठेवत आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूटिंग किंवा 1 मध्ये ठेवते. 1 सोपं छोटासा वाटायला लागला ना मग सबस्टिट्यूटिंग किंवा पुटिंग किंवा युजिंग इक्वेशन नंबर हे काय इक्वेशन नंबर आता कितीपर्यंत आलो होतो आपण 3 पर्यंत आलो ना. ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणू. मग युजिंग इक्वेशन 4 नीट लिहा जसं तुम्ही लिहिलात तसंच लिहायचं. इक्वेशन 4 इन इक्वेशन 1 या 4ला 1 मध्ये यूज करा. काय भेटेल पहा. सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 1 x + y = 4 y = 4 y ची व्हॅल्यू काय 1 आहे. ठेवा 4 - 1 x = 3. ठीक आहे. काय भेटलं मग y = 1 आणि x = 3 तुमचे सोल्युशन आलेले आहेत. आणि ही मेथड कोणती होती एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला हा सेम प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन मेथडने करायचा आहे. कोणत्या मेथडने सबस्टिट्यूशन आणि सबस्टिट्यूशन मेथड लिहिण्यासाठी मी ह्या रेडिश पिंक पेनचा वापर करत आहे. ओके. x + y = 4 आणि 2x - x + y = 4 इक्वेशन हे आहे 1 आणि दुसरं काय 2x - 5y = 1 2x - 5y = 1. सबस्टिट्यूशन मेथडसाठी पहिली स्टेप काय होती तुम्ही एकाची व्हॅल्यू काढा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा है ना. मग युजिंग इक्वेशन 1
इक्वेशन 1 वापरून ना मी एक्सची व्हॅल्यू काढते. एक्सची व्हॅल्यू मला काय भेटलो, जर का मला एक्सची व्हॅल्यू काढायची ना, एक्सला एकटं करायचं. एक्स सोबत कोण आहे, वाय, वायला पलीकडे पाठवा. एक्स इज इक्वल टू 4 मायनस वाय, है ना. एक्स इज इक्वल टू 4 मायनस वाय आणि ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आणि ह्या 3ला काय करायचं, पुट करायचं. पुट इक्वेशन 3 कशामध्ये हो, इन इक्वेशन 2 वाल्यामध्ये टाकून द्या. काय भेटतं बघा, 2x 2 आणि एक्सची व्हॅल्यू ठेवून टाका. एक्सची व्हॅल्यू काय, 4 मायनस वाय मायनस 5y इज इक्वल टू 1. 2x मायनस 5 इज इक्वल टू 2 आणि एक्सची व्हॅल्यू मायनस 5y इक्वल टू 1. आता 2 ब्रॅकेटमध्ये 4 मायनस वाय, ह्याला पूर्ण मल्टिप्लाय करून टाका. ह्या 2ला पूर्ण ब्रॅकेटमध्ये 2 4 जा 8 मायनस 2 इंटू वाय 2y मायनस 5y इक्वल टू 1. मायनस 2 मायनस 5 काय येतं, मायनस 7y. आता मायनस 7y इक्वल टू ह्या 8ला पलीकडे पाठवा, 1 मायनस 8 येते. मायनस 7y इक्वल टू मायनस 7. मायनस 7y इक्वल टू मायनस 7, तर y किती येईल, y किती येईल, मायनस 7 अपॉन मायनस 7 म्हणजे 1 येईल. y किती आला, 1 आला. ठीक आहे, इथं बघा बरं y किती आलं होतं, y किती आलं होतं, 1च आला होता. आता पहा, आता काय करणार, या इक्वेशन 3 मध्ये y ची व्हॅल्यू ठेवून द्या, है ना, युजिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय बघा, x इज इक्वल टू 4 मायनस वाय, x इज इक्वल टू 4 मायनस वाय, x इज इक्वल टू 4 मायनस वायची व्हॅल्यू काय 1, x इज इक्वल टू काय येईल मग 3. x इकडे काय आला होता पहा, 3 आला होता. आन्सर सेम येतात, फक्त काय त्याच्यामध्ये आपल्याला ॲड सबट्रॅक्ट करावं लागलं आणि ह्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केलं. ठीक आहे, आजसाठी आपण इथे थांबूया. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनने सुद्धा आणि एलिमिनेशनने सुद्धा करून दाखवलेलं आहे. आता काय करायचं, तुम्ही बाकीचे 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पुढच्या जो लेक्चर असेल त्याच्यामध्ये मी ते बाकीचे 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आणि त्याच्यासोबत तुमचं जे पुढचं एक्सरसाइज आहे 5.2 त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेमला आपण काय करणार, सुरुवात करणार. ओके, लेट्स स्टॉप हिअर नाउ. आय होप स्टडी करत असाल तुम्ही आणि पुढच्या लेक्चरसाठी यू मस्ट बी एक्साइटेड. ओके, लेट्स स्टॉप हिअर नाउ.